नमस्कार. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल व तुमची आधीची काही रक्कम जमा झाली व पुढचे हप्ते आले नाहीत, त्याचबरोबर जर तुम्हाला आणि पुढचा जो 6वा हप्ता वाटप सुरू झाला आहे त्याचे पैसे आले नसतील तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. बातमी तुम्हाला समजून जाणार आहे. तर बघा, लवकरात लवकर पैसे जमा करणार आहेत असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तर कोणत्या महिला आहेत ज्यांना आता पैसे जमा होणार आहेत आज उद्या, त्याचबरोबर कोणत्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत. तर बघा, अफवा अशी होती की भरपूर फॉर्म आता बाहेर निघणार आहेत, तर ती बातमी एकदम खोटी ठरली आहे. एकही फॉर्म योजनेतून बाहेर निघणार नाही, एकही महिला योजनेतून बाहेर निघणार नाही, खरी बातमी आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की एवढे फॉर्म चेक करणे शक्य नाही आणि जर तशी काय कोणाची तक्रार आली तरच आम्ही फक्त फॉर्म चेक करणार आहोत. आदिती तटकरे ह्या सुद्धा म्हणाले आहेत की महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे ह्या सुद्धा म्हणाले आहेत की तसं होणार नाही, एकही फॉर्म चेक केला जाणार नाही. जर कुणाची काय तक्रार असेल तरच तोच फॉर्म चेक केला जाईल, अन्यथा एकही फॉर्म चेक केला जाणार नाही. त्यामुळे तुमच्या मनात जर भीती असेल की तुम्ही योजनेतून बाहेर निघता का नाही, तर तसं होणार नाही. सगळ्यांना योजनेचा लाभ भेटणार आहे. आधी पैसे आले असतील तर आता सुद्धा पैसे येणार आहेत. तर कोणत्या महिला आहेत ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत, कोणत्या तारखेला होणार आहेत आणि किती होणार आहेत हे आपण सविस्तरपणे पाहू. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी बातमी घेऊन तुमच्यासाठी येत असतो, तुम्हाला माहितीच असेल. तर बघा, लाडकी बहिणीच्या आशीर्वादामुळेच आम्ही निवडणूक जिंकलो आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा ठरला आहे असं त्यांनी त्याच वेळेस स्पष्ट केलं होतं की लाडकी बहिणी तुम्ही जर आम्हाला मतं दिले नसते तर आम्ही निवडून आलो नसतो आणि हे सरकार डबल आलं नसते आणि आता आम्हाला या योजनेचा पुढचा हप्ता द्यावाच लागणार आहे, कारण की आम्ही शब्द दिला होता की तुम्हाला पुढचा हप्ता 2100 रुपये भेटेल, परंतु 2100 रुपये भेटणार नाही. तुम्हाला 2100 रुपये पुढच्या अधिवेशन जेव्हा होईल त्यावेळेस अधिवेशनात निर्णय घेऊ शकतो की तुम्हाला 2100 रुपये, आता चालू तर 1500 रुपये हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. बघा, जी पहिली अट आहे ती अशी आहे की वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजेत. ही पहिली अट होती आधीपासूनच. बघा, ही पहिली अट होती की वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. जर तुमच्या 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेत बसत नव्हता तुम्ही. तर आता तीच अट आहे अशी पुढे आहे की तुम्हाला 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असावंच लागणार आहे. पुढची अट सांगायची म्हणलं तर बघा, निवृत्ती वेतन घेणाऱ्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या नावावर जर कुठली पेन्शन जमा होत असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. आणि जर 4 चाकी वाहन कुठले तुमच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ भेटणार नाही. ही होती पुढची अट. तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. जर आधीचे काही पैसे राहिले असतील ते देखील पैसे तुमच्या अकाउंट आता जमा होणार आहेत, कारण की बघा, ज्या महिलांना खरेच पैसे भेटायला पाहिजे होते त्या महिलांना पैसे भेटले नाहीत व ज्या महिलांना आधी भरपूर पैसे आहेत किंवा त्या योजनेत बसत सुद्धा नाहीत तर त्यांना देखील पैसे जमा झाले आहेत. त्यांनी फॉर्म भरला व अप्रूव्ह देखील झाला आणि पैसे देखील जमा झाले. तर आता नवीन फॉर्म चालू होतील का त्याविषयी सांगायचं झालं तर बघा, नवीन फॉर्म आता ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस त्या महिलांचे सर्व बाबी ज्या आहेत चेक केल्या जाणार आहेत, त्या फॉर्मची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे जर खरंच योजनेत बसत असल्या तरच त्यांना योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि एकही महिला योजनेतून आधी जर अप्रूव्ह झाला असेल फॉर्म तर एकही महिला योजनेतून बाहेर निघणार नाही. तर बघा, महिलांची प्रक्रिया संपलेली आहे. लवकरात लवकर पुढचा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे, कारण की 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या आधी लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते जमा केले जाऊ शकतात. तर बघा, अधिवेशनात आधी जे 1500 रुपये भेट होते ते 1500 जमा होऊ शकतात, कारण की आणखी 2100 रुपयाचा तसा काय GR निघाला नाही. आपण विश्वास ठेवू नका. आणि काय तशी बातमी आली आहे की बाबा आम्ही 2100 रुपये केले आहेत, फक्त करू म्हणले आहेत आणि कधी करणार आहेत. तर आता जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात जर ती मुद्दा मांडला त्याच वेळेस हा मुद्दा मांडल्यानंतरच निर्णय होऊ शकतो की 2100 द्यायचे का 1500 आधी दिले आहेत ते द्यायचे. जर अधिवेशनाच्या आधी पैसे भेटले तर तुम्हाला 1500 भेटतील, अधिवेशनानंतर भेटले तर जो निर्णय अधिवेशनात होईल त्याप्रमाणे तुम्हाला 2100 रुपये भेटतील किंवा 1500 रुपये भेटतील. आणि जर तुम्हाला काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचे नक्की उत्तर दिले जाईल. तर बघा, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जर नवीन फॉर्म सुरू झाले किंवा काय अपडेट आल्या तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचे काम मी करत असतो. त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस तारीख फिक्स होईल त्यावेळेस देखील तारीख आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलेला असावा, कारण की अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्ही मिस करचाल नंतर. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की अशा अफवा आहेत की पैसे जमा होणार, असं होणार तसं होणार. तर पैसे तर जमा होणारच आहे. त्याचबरोबर अशी फसवणूक होऊ नये तुमची की बाबा आज पैसे जमा होणार, एवढे पैसे जर तुम्ही दिले तर आजच्या आज हप्ता भेटेल, असं सुद्धा चालू आहे की तुम्ही एवढे पैसे द्या आम्हाला, तुमच्या लाडक्या बहिणीचे जेवढे आधीचे पैसे राहिले असतील ते पण जमा करतो आणि पुढचे पण पैसे जमा करतो. तर तसं काय होऊ नये तुमच्या बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस पुढचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस तुमच्या आधीचे देखील पैसे सर्व जमा होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.